हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. तर आज मी माझ्या सिस्टरच्या घरी आले आहे आणि तिने जेवायला पोळ्या बनवल्या होत्या. तर तेच मी आमच्या इकडं आमटी बोलतात आणि कोणी कोणी याला सारण बोलतात. तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर इथे मी मोठमोठाले 2 ते 3 कांदे घेतले आहेत उभे कापून, आणि लसूण घेतला, अद्रक घेतली आणि अर्धी वाटी सुखं नारळ म्हणजे खोबरं ते घेतलं आहे. तर आपल्याला याला मस्त भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त कांदा भाजत आहे. मस्त त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होण्यापर्यंत भाजू द्यायचं. मग परत थोडंसं तेल टाकून हे खोबरं, लसूण, अद्रक हे थोडं भाजून घ्यायचं. मग मी इथे थोडेसे धने घेतले आहेत, इलायची घेतली आहे, दालचिनी घेतली आहे. ते पण आपल्याला मस्त खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे. जसा कांदा भाजला आहे तसंच आपल्याला त्याला पण भाजून घ्यायचं आहे. कारण की इथेच चांगलं भाजलं ना, तर मग आपल्याला आमटीमध्ये हे फोडणी देताना जास्त त्याला तळायची गरज नाही. तर इथं आपला मसाला भाजणं झाला आहे. तर इकडं माझी बहीण पुरण हे करत होती, परतीत होती. डाळ पुरण पात्रामधून काढून घेऊन. तर इकडे आपला मसाला तिकडे मी वाटून घेतला. तर इथे मी फोडणीला जिरे घातले आहेत, कढीपत्ता घातला, एक टोमॅटो घातला, थोडंसं मीठ घातलं कारण की टमाटर मिठाने लगेच शिजून निघतंय. आणि इथे मी काही मसाले घेतले आहेत. इथे आहे मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला आणि एक भाजी मसाला भेटतोय तो मसाला आहे. तर एवढं इथे घातलं आहे मी. टमाटर पण असं मस्त आपलं शिजून निघलं. तर हे इथे आपल्याला 2 मिनिटं मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे, हा पण सुका मसाला. आणि हे वाटून घेतलेला आपला मसाला, खोबरं, कांदा, हे खडे मसाले ते मी वाटून घेतलं मिक्सी मधून, ते मसाला आहे. तर आपल्याला हा मसाला पण मस्त शिजून घ्यायचा आहे. कारण की मस्त त्याला पण 5 मिनिटं मस्त तेल सुटेपर्यंत त्याला आपण खालीवरी करून घ्यायचं, कारण की ते मस्त चवीला उतरते आमटी. मग इथे मी जे मिक्सर मध्ये पाणी वाटणाचं होतं ते टाकून दिलं आणि डाळीचं पाणी पण टाकून दिलं. जे आपण डाळ शिजवतो ना पुरणासाठी, ते पण पाणी टाकायचं, कारण की त्या पाण्यामुळेच आपली आमटी चांगल बनते. कारण की तुम्ही कोणी कोणी सारण पण बोलते, तर त्यानंच चव येते त्या पाण्यानंच. आणि इथे मी थोडंसं पुरण मिक्स करून टाकत आहेत आम्ही, कारण की आमटीमध्ये ते टाकल्यानं गोड थोडंसं राहतंय ना, ते तर खूपच चवदार आमटी बनते. तर तुम्ही हा आमटी पुडी अशी या पद्धतीने ही आमटी बनवताना, तर चिकन, मटण हे सर्व काही त्याचा रसा फेल होईल ह्या आमटी पुढे. तुम्ही अशी आमटी नक्कीच बनवून बघा. मी जसं-जसं हे यूज केलेत मसाले ते, तर खरं सांगते खूपच खूपच चवदार आमटी बनते. तुम्हाला मटणाचा रस्सा, चिकनचा रस्सा तुम्ही विसरून जाल ह्या आमटी पुढे. तर अशी आमटी नक्कीच बनवून बघा आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत.